नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. सो आज आपला फ्री रेकी लेवल 1 त्याचा डे 3 आहे, बरोबर ना? सो काल ज्यांनी व्हिडिओ बघितले असतील किंवा ज्यांनी सेशन अटेंड केला असेल त्यांना चांगलं माहित असेल की आज आपला थर्ड डे आहे. ओके. सो मी रोजच तुम्हाला सांगत असते की प्रत्येक सेशन मध्ये काहीतरी आपण प्रॅक्टिकल करत असतो आणि आपण काहीतरी वेगळं शिकत असतो. आज आपण काय घेणार आहोत तर आपले 7 चक्र. या 7 चक्रांशी आपण कसे कनेक्टेड आहोत डायरेक्टली इनडायरेक्टली ते जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर या चक्रांमुळेच का बरं आपल्या लाईफमध्ये ब्लॉकेजेस निर्माण झाले आहेत, आपल्या जीवनामध्ये ब्लॉकेजेस निर्माण झालेले आहेत, ते आज आपण जाणून घेऊया. त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये कुठल्या प्रकारचे ब्लॉकेजेस निर्माण झालेले आहेत आणि ते कोणी केले. ऑब्व्हियसली ते करणारं कोण आहे? आपणच. मग ते केलेले जे ब्लॉकेजेस आहेत ते आपल्याला रिमूव्ह करायचे आहे. त्याच्यावर काय सोल्युशन ते पण मी नंतर सांगणार आहे. पण त्याआधी या 7 चक्रांची मी इन डिटेल तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे. तुमचं काम काय आहे आता तुमच्याकडे जे नोटबुक आणि पेन आहे, तर त्यांनी मी ज्या चक्रांबद्दल माहिती देते, तुमचं ते कुठलं चक्र बॅलन्स आहे की नाही, काही प्रॉब्लेम आहे का, तिथे काही इश्यू आहे का? तर तिथे नोट डाउन करा. 7 चक्र आहेत. 7 चक्रांची नावं लिहा. तुम्हाला जज काय करायचं याच्यातलं माझं कुठलं चक्र बॅलन्स आहे की इम्बॅलन्स आहे. सो राइट डाउन देअर बॅलन्स किंवा ब्लॉक. क्लिअर? सो ही कॉन्सेप्ट क्लिअर झाली का? आधी मला सांगा बरं सगळ्यांनी. एक थंब दाखवा छानपैकी आणि सगळ्यांचे व्हिडिओ इफ पॉसिबल ऑन केला तर वेल अँड गुड. येस, थँक यू सो मच. ओके, कॉन्सेप्ट क्लिअर? हां. आता तुम्हाला तुमचे चक्र किती ब्लॉक आहेत किंवा बॅलन्स आहेत, हे दुसरं कोणीही सांगायला येणार नाहीये किंवा मला पण आता एवढा वेळ नाहीये प्रत्येकाला सांगायला. तुम्हालाच तुमचं जज करायचंय. क्लिअर? सो बी अलर्ट. आता इथे छानपैकी माझं सेशन व्यवस्थित ऐका. जी लोकं व्यवस्थित सेशन ऐकतील, ज्यांचं लक्ष असेल, त्यांना मे बी या सगळ्या गोष्टी तुमच्याशी स्वतःशी किती रिलेट आहे, हे कळेल. क्लिअर? चलो, सुरू करूया. एक ग्रीन सिग्नल द्या बघू थंब दाखवून. मग मी पुढे जाते. चलो, व्हेरी गुड. थँक यू सो मच. येस, थँक यू सो मच. चलो, आपण पुढे जाऊया. ओके. सो आज आपण 7 चक्रांची माहिती घेणार आहोत. 7 चक्रास. आपल्या शरीरामध्ये एक ना अनेक असे चक्र आहेत. बरेच चक्र आहेत. सो त्यातली मुख्य चक्र किती आहेत? ही 7 चक्र. आज आपल्याला या 7 चक्रांवर काम करायचंय आणि ओळखायचंय, की आपल्या शरीरातले कुठले चक्र काम करतायत, ॲक्टिव्हेट आहेत की ब्लॉक आहेत, काही ब्लॉकेजेस निर्माण झालेले आहेत. तर ते आता आपण जाणून घेणार आहोत. ठीक आहे? सगळ्यांनी चॅट बॉक्सचे मेसेज बंद करायचेत आणि आता इकडे फक्त लक्ष द्यायचंय. ओके? हं. सो आपल्या शरीरामध्ये हे जे 7 चक्र आहेत, मी म्हणाले की अनेक चक्र आहेत, पण मुख्य 7 चक्र आहेत. सो ही ऊर्जेच्या स्वरूपामध्ये आपल्या शरीरामध्ये कार्य करण्याचं काम करतात. ओके. बरं माझं रेकॉर्डिंग सुरू आहे का? मला फक्त एकदा कोणीतरी सांगा प्लीज. चॅट बॉक्समध्ये मेसेज करा. रेकॉर्डिंग सुरू आहे का? मला इथून दिसत नाहीये. तुमच्या समोर ऑप्शन दिसतंय का बघा रेकॉर्डिंगचं? येस. ओके. थँक सो मच. थँक अदिती मॅडम. थँक सगळ्यांना. ओके. सो ही 7 चक्र जी आपल्या शरीरामध्ये आहेत, ती अदृश्य स्वरूपामध्ये आपल्या शरीरामध्ये कार्य करत असतात. हे आपल्याला दिसत नाही कुठे. ओके. आता दिसत नाही आणि चक्र काम करतायत. असं कसं म्हणू तुम्ही? मग आम्हाला कसं कळणार बरं ही चक्र काम करतायत आमच्या शरीरात की नाही करतायत? बरोबर ना? सो आपण त्याचा आता एक थोडक्यात बघूया. कोणाकोणाला रात्री झोपल्यानंतर पायामध्ये गोळा येतो? आहे का तुमच्यामध्ये कोण असं? कोणाकोणाला हातापायामध्ये मुंग्या येतात? म्हणजेच काय? तर हे चक्रच आपल्या शरीरामध्ये फिरत असतात, सतत कार्य करीत असतात. याचाच अर्थ हे चक्र इनव्हिजिबल स्वरूपात, अदृश्य स्वरूपामध्ये आपल्या शरीरामध्ये कार्य करत असतात. आता तुम्ही डॉक्टरकडे गेलात, मेडिकल सायन्समध्ये हे चक्र कोणीही प्रूव्ह केलं जात नाही. त्याचं तुम्हाला ना स्कॅनिंग करून मिळणार आहे. तुम्ही म्हणालात, "मला हे चक्र दाखवा बाबा तुम्ही." तर तुम्हाला कोणीही देणार नाहीये. पण मेडिकल सायन्सने हे प्रूव्ह केलेलं आहे, की आपल्या शरीरामध्ये ही 7 चक्र आहेत आणि म्हणूनच आज मेडिकल सायन्सचा जो लोगो आहे, तो कुंडलिनी स्वरूपामध्ये आहे. जी लोकं मेडिकल फील्डमधली आहेत, त्यांना मे बी हे रिलेट होत असेल कुठेतरी. क्लिअर? चलो पुढे जाऊया. आता या चक्रांचा आणि आपल्या जीवनाचा काय संबंध आहे? सो आता आपण जे आयुष्य जगतोय,
ते आपण जगतोय ते हे चक्रांवर अवलंबून आहे. ओके. आपण जन्माला आल्यानंतर बघा लक्षात घ्या, आपण जन्माला आल्यानंतर हे चक्र कळीच्या स्वरूपात असतात आणि जसजसे आपण लहानाचे मोठे होतो, तसतसे हे चक्र डेव्हलप होतात. पण काही लोकांच्या बाबतीत हे चक्र ब्लॉक राहतात. मग ती मुलं काय होतात, तर काही स्पेशल चाइल्ड होतात, काही मतिमंद होतात. त्याचबरोबर काही लोकांच्या, नॉर्मल लोकांच्या आयुष्यामध्ये सुद्धा हे चक्र काही प्रमाणात ब्लॉक राहतात. मग त्यांना काय प्रॉब्लेम होतो? सो त्यांना असं होतं, की त्यांना त्यांचे हे आयुष्य जगताना बऱ्याच संकटांना, बऱ्याच प्रॉब्लेम्सला, बऱ्याच आजारांना फेस करावं लागतं. आता हे चक्र आपल्या शरीरामध्ये जिथे कुठे ब्लॉक झालेलं असेल, त्या चक्रांसंबंधी एखादा आजार आपल्याला निर्माण होतो किंवा त्या चक्रांसंबंधी एखादी गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये घडते. आता ती कशी घडते आणि काय कसं ते आता मी पुढे सांगते. सो इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? असेल तर एक थंब दाखवा सगळ्यांनी मला. एनर्जी आपली दाखवायची प्लीज सगळ्यांनी. ओके. हां, आता तुमचं टर्न आहे. जे मी सांगते तुम्हाला नोट डाउन करायचंय आणि तुमच्या बाबतीत हे होतंय का? ते तुम्हाला रिलेट करायचंय. क्लिअर? नोटबुक रेडी आहे सगळ्यांची? बघूया तुमचे किती चक्र ओपन आहेत, किती ब्लॉक आहेत आणि जरी ब्लॉक असतील तरी आपल्याला त्याच्यावर सोल्युशन पण आहे. ठीक आहे? सोल्युशन सगळ्यात शेवटी सांगणार. आता प्रॉब्लेमवर फोकस करूया. प्रॉब्लेमवर फोकस केल्यानंतर सोल्युशनवर फोकस करूया. क्लिअर? चलो. प्रॉब्लेमवर फोकस करायचे म्हणजे लाँग लाईफ नाही हां, थोड्या वेळासाठी. ओके. फोकस आपल्याला कशावर करायचंय? सोल्युशनवर. ऑल्वेज फोकस ऑन सोल्युशन. बघा, आपल्याला दृष्टिकोन बदला, सगळीकडे सोल्युशन, सोल्युशन मिळणार. जिथे फोकस केला प्रॉब्लेमवर, तिकडे सगळीकडे प्रॉब्लेम, प्रॉब्लेम लाईफमध्ये क्रिएट होतात. सो ती गोष्ट काढून टाका. टेम्पररी आता फक्त कुठला चक्र आपला बॅलन्स आहे किंवा ब्लॉक आहे, ते बघण्यासाठी इथे लक्ष केंद्रित करा. ठीक आहे? चलो. हे असे 7 चक्र आपल्या शरीरात आहेत. पहिलं आहे आपलं हे सहस्त्रार चक्र. मराठीमध्ये पण सांगते तुम्हाला मी. ओके. पहिला आहे हा सहस्त्रार चक्र. एकच मिनिट. थोडंसं या पेनने दाखवते तुम्हाला, म्हणजे जास्त लवकर रिलेट होईल. हं. हे आहे सहस्त्रार चक्र, ज्याचा रंग आहे पर्पल. मराठीमध्ये नावं सांगते मी तुम्हाला. हे आहे आपलं आज्ञा चक्र, ज्याचा रंग आहे डार्क ब्लू. हे आहे आपलं थ्रोट चक्र, त्याला म्हणतात अनाहत चक्र. मराठीमध्ये म्हणतात अनाहत चक्र. आणि हे आपल्या हार्ट जवळ असतं, त्याला आपण इंग्लिशमध्ये हार्ट चक्र आणि मराठीमध्ये त्याला म्हणतात अनाहत चक्र. अनाहत चक्र. आणि हे थ्रोट जवळ आहे, त्याला म्हणतात थ्रोट चक्र किंवा विशुद्ध चक्र. ठीक आहे? ओके. हे आपलं येलो कलरचं जे जे दिसतंय ते नाभीच्या 4 बोटं वर, त्याला म्हणतात मणिपूर चक्र, मणिपूर चक्र. आणखी नाभीच्या 4 बोटं खाली हे जे ऑरेंज कलरमध्ये दिसतंय, ते आहे आपलं स्वादिष्टान चक्र. म्हणजे त्याला सॅक्रल चक्र म्हणतात. आणि सगळ्यात शेवटी, आपल्या स्पाईनच्या सगळ्यात शेवटी जे हे चक्र आहे, ते आहे मूलाधार चक्र. क्लिअर? आता हसता-खेळता त्या चक्रांना कसं आपण बॅलन्स करणार आहोत, ते पण सांगणार आहे तुम्हाला, सगळं सांगणार आहे. एकच मिनिट. एकच मिनिट. हां. ओके. चलो. पहिलं आपण एक-एक चक्राची माहिती बघूया. ठीक आहे? सो पहिलं आहे सगळ्यात फर्स्ट आपलं हे क्राउन चक्र, ज्याला म्हणतात सहस्त्रार चक्र. आता याच्यामुळे काय होतं? कोण लोकं तुमच्यापैकी आता बघा तुम्ही ऑब्झर्व्ह करायचंय स्वतःच. स्वतःशी कुठेतरी रिलेट करायचे. ओके? आता तुमचं टर्न आहे. राईट डाउन करायचं. तुमच्यापैकी किती लोकं आहेत, रोज स्वतःमध्ये खुश असतात, खूप आनंदी असतात? असं कोण आहे? ज्यांची इंट्युशन पॉवर वाढलेली आहे, ज्यांना काही गोष्टी कळतात किंवा ज्यांना सिक्स्थ सेन्स लवकर जाणवतो, की येस काहीतरी चांगलं होणार आहे किंवा काहीतरी वाईट होणार आहे, असं कोणाला जाणवतं? किंवा जी लोकं स्वतःच्याच धुंदीत अगदी रोज छान, मस्त, 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 आनंदी आनंद गडे अशी असतात. दुनिया गई भाड में, मैं मेरे खुशी में. अशी किती लोकं आहेत? ओके. हां, आता यांना लिहून घ्या. सो यांचं हे सहस्त्रार चक्र बॅलन्स आहे. यांचं सहस्रार चक्र बॅलन्स आहे.
ओके, आता पुढे जाऊया. आता इम्बॅलन्स कोणाचा आहे? बरं, या चक्राची माहिती तुम्हाला आधी सांगते. हे आपल्या डोक्याच्या इथे असतं, जिथे ब्राह्मण लोक शेंडी मानतात. शेंडी, तिथे हे चक्र आहे. त्याचा रंग आहे पर्पल. ओके, त्याला इंग्लिशमध्ये क्राऊन चक्र, मराठीमध्ये सहस्त्रार चक्र म्हणतात. हे चक्र जर ऍक्टिव्हेट असेल, बॅलन्स असेल, तर आपली आध्यात्मिक प्रगती छान होते. एकच मिनिट, माझा नेटचा थोडासा इश्यू दाखवतोय. माझा आवाज येतोय का सगळ्यांना क्लिअर? थोडासा नेटवर्क प्रॉब्लेम दाखवलाय मला इथे. आवाज क्लिअर आहे का माझा? जर थंब दाखवा प्लीज. ओके, मला इथे थोडासा नेटवर्क इश्यू दाखवला होता. सो ज्यांचं हे बॅलन्स आहे, त्यांची आध्यात्मिक प्रगती छान असते. रोज मेडिटेशन करावं असं त्यांना वाटतं. रोज देवाची पूजा करावी असं त्यांना वाटतं. ठीक आहे, म्हणजेच त्यांचं हे बॅलन्स आहे. आयुष्यामध्ये क्लॅरिटी येते. नक्की मला काय करायचं आहे, माझं फोकस कशावर आहे, गोल्स काय आहेत माझ्या आयुष्यामध्ये. सो हे क्लॅरिटी येते. त्यांचं समजून जायचं की हे चक्र बॅलन्स आहे. आता इम्बॅलन्स कोणाचं आहे? ज्यांना काहीच इंट्युशन पॉवर येत नाही, क्लिअरिटी काहीच नाही, वयाची 60 ओलांडली तरी सुद्धा कळत नाहीये माझा जीवनात येऊन उद्देश काय आहे, मला नक्की करायचं काय आहे. ठीक आहे, किंवा कुठल्याच गोष्टीमध्ये क्लिअरिटी येत नाही, फोकस नसतं. ओके, सो हे असं असेल तर समजून जायचं की या लोकांचं हे क्राऊन चक्र कुठेतरी बॅलन्स नाहीये, कुठेतरी ब्लॉक झालेलं आहे. या लोकांच्या जीवनामध्ये गोल्स फिक्स नसतात. अनेक अडचणींना त्यांना सामोरं जावं लागतं. ध्येय फिक्स नसल्यामुळे, गोल्स फिक्स नसल्यामुळे क्लॅरिटी येत नाही. काय करावं? ओके. आणि त्यामुळे मेडिटेशन करणं किंवा परमेश्वराला एक साधा नमस्कार करणं सुद्धा यांना जमत नाही. म्हणजेच काय, तर ईश्वरी शक्तीपासून हे लोकं लांब, 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 बरेच लांब जातात. सो तुम्ही ऑब्झर्व्ह करा तुमच्यामध्ये कोण आहे. मी आता विचारणार नाही. ठीक आहे? तुम्ही तुमचं पहिलं चक्र बॅलन्स आहे की इम्बॅलन्स आहे, राईट डाउन. आता आपण दुसऱ्या चक्रावर येऊया. सेकंड आपलं चक्र आहे, जे आहे आपलं आज्ञाचक्र. आपल्या 2 आयब्रोच्या थोडं वर, जिथे आपण टिकली लावतो तिथे आहे आपला आज्ञाचक्र. ओके, याला थर्ड आय चक्र म्हणतात किंवा अजना चक्र म्हणतात. आता आपण पुढे जाऊया. याचं स्थान सांगितलं मी तुम्हाला 2 आयब्रोच्या मध्ये. या चक्रामुळे आपली आध्यात्मिक प्रगती वाढते. मेडिटेशनमध्ये काहीतरी छान अनुभव यायला तुम्हाला सुरुवात होतात. हे तुमच्या दिव्य शक्तीचं केंद्रस्थान याला म्हटलं जातं. आणि हे चक्र जर बॅलन्स असेल, तर ही लोकं खूप छान आकर्षक व्यक्तिमत्वाचे, पर्सनॅलिटीचे असतात. स्पष्ट बोलणारे, ओके, क्लिअर बोलणारे, मुंहफट म्हणतो ना आपण, मुंहफट. जे काय असेल ते तोंडावर, मागे-मागे नाही. काही लोकांची सवय असते, मागे पाठ वळली की बुराई चालू. तर तसं नाही. तुम्हाला चांगलं म्हण नाहीतर वाईट म्हण, जे काही असेल व्हॉटेव्हर तोंडावर. एखाद्याचं भरभरून कौतुक करणं सगळ्यांना जमतं का आपल्यामध्ये? नाही. कोणालाच नाही जमत. पण ही लोकं एखाद्याचं कौतुक करतात. त्याने चांगलं काम केलं तर बटरिंग नाही म्हणत आहे मी. बटरिंग वेगळं. एखादं तुम्ही चांगलं काम केलात तर लगेच तुमचं कौतुक केलं जातं. याचाच अर्थ या लोकांचं हे आज्ञाचक्र काय आहे? ॲक्टिव्हेट आहे. सो नोट डाउन करा. हेच जर इम्बॅलन्स झालं तर काय होतं? कायम ही लोकं आपल्या धुंदीत असतात. स्वप्नाच्या दुनियेत जगत असतात. असं म्हणू शकतो आपण, मुंगेरी लाल के हसीन सपने. सारखं स्वप्न बघतात. पण त्या स्वप्नांचा पाठपुरावा कधी करणं त्यांना जमत नाही. ओके. आणि त्यामुळे त्यांना स्वप्न बघत असतात म्हणून भयानक स्वप्न सुद्धा यांना दिसतात. अगदी घाबरवणारे, भीतीदायक अशी स्वप्न त्यांना पडतात. ओके. आता आपण पुढे बघूया. व्यवहार ज्ञान यांना कमी असतं. यांच्यामध्ये इंट्युशन पॉवर कमी असते. आजार कुठले-कुठले होतात यांना बघूया आपण. मायग्रेन सारखा आजार होतो. सायनस, झोप न येणं यांसारखे आजार यांना होतात. आता तुम्ही स्वतःला जज करा. मी इथे कुठे आहे? आणि असेल तर किती पर्सेंटेज? 10 पैकी मी किती मार्क्स देऊ शकते? असे 2-3 कॉलम बनवा.
बॅलन्स आहे, इम्बॅलन्स आहे, मग आउट ऑफ 10 किती मार्क्स तुम्ही देऊ शकता स्वतःला, ते तुम्हाला करायचंय. नंबर 3 पुढे येऊया आपण. आपलं हे थ्रोट चक्र. ओके. याचा रंग आहे स्काय आणि आपल्या थ्रोट जवळ असतं. त्याला मराठीमध्ये म्हणतात विशुद्ध चक्र. आता थ्रोट चक्र काय दाखवतं? तुमच्यापैकी किती लोक शेअरिंग करतात? त्यांनी हँड रेज करा. काही गोष्ट आपल्या लेडीजच्या पोटात तर काय दडून राहत नाही. पण किती लोकं आहेत, की एखादी चांगली आनंदाची बातमी मिळाली किंवा काही चांगलं झालं, की शेअरिंग करतात किंवा काही तुमच्या मनामध्ये काही दुःख असेल, काही शैली असेल, तरी सुद्धा तुम्ही ते इतरांना सांगता, शेअरिंग करता. ओके. चला. काही लोकं आहेत, काही लोकं कमी आहेत. आता मी त्यांच्याबद्दल सांगते. याचं काम काय आहे? भावना व्यक्त करण्याचं हे केंद्र आहे. त्यामुळे जर कधी तुम्ही कोणाला चुकीचं बोलत असाल, वारंवार दोष देत असाल एखाद्याला, वारंवार एखाद्याला कमीपणा देत असाल, तर हे तुमचं चक्र ब्लॉक झालेलं असेल. मनामध्ये खूप काही दडलंय, पण शेअरिंग करता येत नाही, घाबरताय. कोणाला सांगितलं मी आणि एखाद्याने त्याचा गैरफायदा घेतला तर आणि त्यामुळे त्या बऱ्याच गोष्टी मनातल्या मनात राहून जातात. त्या बाहेर काही येत नाही. ओके. सो एक 2 प्रकारची माणसं असतात. एक खूप बडबडी आणि एक अगदी खूप मितभाषी. कधीतरी बोलणारी. एक एवढं सगळं सेशन झाल्यानंतर कधीतरी चुकून एखादा शब्द बोलायचा. छान होतं सेशन मॅडम. एवढंच. काही व्यक्ती असतात भरभरून बोलणारे असतात. मॅडम सेशन अमेझिंग होता. खूप सुंदर. तुम्ही छान शिकवलं फलाना ज्यांना जेवढं सांगता येईल तसं. म्हणजे याच्यामध्ये फरक काय आहे? तर एक फार कमी व्यक्त होतोय आणि एक खूप छान भरभरून व्यक्त होतोय. सो जे भरभरून व्यक्त होतात, तर त्यांचं हे चक्र बॅलन्स आहे. आणि जे एखादा शब्द फक्त बोलतायत, ते पण बोलू की नको, बोलू की नको, हात वर करू की नको, असं थोडं हळू जातो. हां, मग 4-5 जणांचं आहे, मग मी माझा करते हळूच. मग यांचं काय आहे, तर यांचं चक्र कुठेतरी ब्लॉक झालेलं आहे. यांना कुठेतरी इतर लोकांचा सपोर्ट लागतो. एकटं स्वतः इंडिपेंडेंटली हे काम करू शकत नाही. काहीतरी सपोर्ट लागतं. सपोर्ट सिस्टम लागतेच त्यांना. ओके. मला सांगा आता अति बडबड करणं हे सुद्धा वाईट आहे आणि मितभाषी असणं हे सुद्धा वाईट आहे. मग यामधला दुवा काय आहे? तर एक्सप्रेस करणं, आपल्या जे मनात आहे ते कोणाला तरी सांगणं. एकतर त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला समोरची व्यक्ती जर चांगली आपलं ऐकून घेणारी असेल आणि छान तिला नॉलेज असेल, तर ती आपल्याला एकतर सोल्युशन देईल किंवा नसेल, सोल्युशन नाही मिळणार, तर आपण कोणाशी तरी आपल्या मनातले शैल्य, दुःख शेअर केलं. याच्यामुळे आपल्याला स्वतःलाच एक हलकेपणा जाणवेल. येस ओर नो? ओके. सो अशा पद्धतीने तुम्हाला डिव्हाईड करायचं, की मी इथे कुठे आहे? आणि म्हणूनच काही गोष्टी मनात न ठेवता त्या योग्य वेळी, योग्य व्यक्तीशी व्यक्त होणं फार गरजेचं आहे. मॅक्सिमम प्रॉब्लेम लेडीजला होतात थ्रोट संबंधी. ते याच कारणामुळे व्यक्त होत नाही. बऱ्याच भावना मनातल्या मनात साठवून ठेवतात. ते दुःख, शैल्य कोणासमोर एक्सप्रेस करत नाही. ठीक आहे? सो छान संवाद साधायचा आहे. आपल्याला वाटलं, की या जगात कोणीच व्यक्ती नाही मी ज्याच्यावर विश्वास ठेवू शकत. ॲक्चुअली अशा 2-4 व्यक्ती आपल्या जवळच्या असायला पाहिजे. पण ठीक आहे. तुमचं एवढं नेटवर्क नसेल आणि तुम्हाला वाटत असेल मी कोणावर विश्वास ठेवू शकत नाही. तर तुम्हाला ते एका डायरीमध्ये लिहिता आलं पाहिजे. डायरीमध्ये लिहिल्यानंतर तुम्ही एकदा वाचा, दोनदा वाचा, तीनदा वाचा. मग तुम्हाला कळेल, अरे मेरा दुःख तो बहुत कम है. कारण ती गोष्ट जर तुम्ही 4-5 वेळा वाचलात, तर तुम्हाला कळेल, उगाच मी एवढं मनात धरून बसले हे आणि हे 4-5 वेळा मी वाचतेय, तेव्हा मला कळतं, की इतरांच्या मनाने हे काहीच नाही, नथिंग. तिथेच पेज फाडून टाकायचे आहे. स्वाहा. क्लिअर? सो दोन्ही ऑप्शन तुम्हाला मी सांगितलेत. आता विशुद्ध चक्र ज्यांचं छान असतं, ॲक्टिव्हेट असतं, ती लोकं काय असतात? तर त्यांचं संभाषण कौशल्य, कम्युनिकेशन फार छान असतं. तुम्ही जे बोलता ते दुसऱ्यांना रिलेट होतं. त्यांना ते छानपैकी कळतं. ओके. आणि म्हणूनच राजकारणामध्ये काही मोजक्या अ, राजकारण्यांचं नेतृत्व, वक्तृत्व आपल्याला फार आवडतं. त्यांचं बोलणं, स्पीच कुठेतरी आपल्याला रिलेट होतं आणि तो आपल्याला कुठेतरी आपल्यातला वाटतो. ओके. जी लोकं इंटरव्ह्यूला वगैरे जातात. इंटरव्ह्यूला गेल्यानंतर काही
माणसं खूप छान तयारी करून जातात, पण होतं काय, तिकडे गेल्यानंतर धांदल उडते त्यांची आणि काय बोलावं माहित नाही. तयारी प्रिपरेशन फार छान केलेलं असतं, सगळ्याच नॉलेज असतं, पण कुठेतरी मनामध्ये भीती असते, एक फोबिया असतो आणि त्यामुळे मम होतं आणि इंटरव्ह्यू त्याचा व्यवस्थित होत नाही. हे सुद्धा कशामुळे होतं, तर हे थ्रोट चक्र कुठेतरी इम्बॅलन्स आहे, कुठेतरी ब्लॉक झालेलं आहे, म्हणून या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडतात. सो इथपर्यंत क्लिअर आहे का सगळं? यांच्या बोलण्यामध्ये आत्मविश्वास नसतो. काही वेळा मुलं बघा वयाच्या ना पहिलं खूप छान बोलतात, पण जसं वयात यायला सुरुवात करतात, तसं थोडे तोत्रे बोलायला लागतात. म्हणजे त्यांची जी टंग आहे ना ती हे होते, काय म्हणता येईल त्याला स्प्लिट होते कुठेतरी. अ, तोत्रेपणा येतो एक बोलण्यामध्ये. असं सुद्धा होऊ शकतं. अगदी वयाच्या 16व्या वर्षी सुद्धा होऊ शकतं. ओके. सो अशा प्रकारचे हे काही मी तुम्हाला चांगली उदाहरणं दिली, काही वाईट उदाहरणं दिली. आता हे जर तुमचं थ्रोट चक्र त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल, तर तुम्हाला कुठले-कुठले आजार होण्याची शक्यता आहे. एक तर थायरॉइड सारखा आजार होऊ शकतो. घशासंबंधी कुठलाही आजार, थ्रोट कॅन्सर सुद्धा होऊ शकतो. आणि म्हणूनच वेळीच स्वतःला सांभाळा. वेळीच 4-5 चांगली जवळची माणसं जोडा. प्रेमाची माणसं जोडा. मग बघा आयुष्यामध्ये किती छान भरारी तुम्ही घेऊ शकता. जग खूप सुंदर आहे. आपल्याला थोडंसं ॲक्शन घेता आली पाहिजे. थोडंसं नम्रपणा घेता आलं पाहिजे. बाकी आयुष्य सुंदर आहे, जग सुंदर आहे. क्लिअर? पुढे जाऊया. एक थंब दाखवला तर पुढे जाऊया. ओके, चलो. हां, तुम्ही लिहिताय ना सगळे व्यवस्थित स्वतःबद्दल? नंतर मी विचारणार आहे तुम्हाला किती पर्सेंटेज आहे. ओके. आता पुढे बघूया आपलं हार्ट चक्र. हार्ट टू हार्ट हे आपले रिलेशन दाखवतं. सो हे आपलं हार्ट चक्र आहे. ते आपल्या हार्ट जवळ असतं. त्याचा रंग आहे ग्रीन. ओके. त्याचं प्लेस आपल्या हार्ट जवळ असतं. आता कोणी तुमचा अपमान केला असेल किंवा तुम्ही कोणाचा अपमान केला असेल, तर हे आपलं हार्ट चक्र इम्बॅलन्स होतं, ब्लॉक ब्लॉक होतं. हे चक्र आपल्या रिलेशनशिपला दाखवतं. म्हणजेच तुमचं रिलेशनशिप तुमचा नातेसंबंध अनेक बरोबर कसा आहे. फॉर एक्झाम्पल तुमच्या नातेवाईकांमध्ये तुम्ही कसे वावरता, तुमच्या शेजारी-पाजारी तुमचं संबंध कसे आहेत, तुमच्या ऑफिसमध्ये तुम्हाला किती माणसं ओळखतात, की ही व्यक्ती खूप छान आहे किंवा ही व्यक्ती खूप पुसकट आहे. ही व्यक्ती फक्त कामापुरतं आम्हाला वापरते. सो हे तुम्ही आता स्वतःचं ऑब्झर्व्ह करा. सो हे चक्र आपल्या रिलेशनशिपला दाखवतं. आपल्या ऋषीमुनींनी आपल्याला हजारो वर्षांपूर्वी सांगितलेलं आहे. माणसं जोडा, व्यक्त व्हा. पण आपण त्यांचं ऐकतो का? नाही. आपण त्या गोष्टी कालबाह्य ठरवलेल्या आहेत आणि त्यामुळे आपण माझं तेच खरं असं करतो आणि आपण कुठेतरी चुकतो. सो पैसा खूप आहे आपल्याकडे. पैसा येतो, जातो. बरोबर ना? पण माणसं योग्य वेळी आपण जोडली, तर त्या कामासाठी जे काम पैशाने नाही होत, ते कधीतरी असं होतं, की माणसांमुळे होतं आणि म्हणूनच आपण नातेसंबंध माणसांना जास्त जोडायचं आहे. ओके. सो हे चक्र आपल्याला रिलेशनशिप दाखवतं. आता हेच जर इम्बॅलन्स असेल, तर इतर लोकांबद्दल तुमच्या मनात राग, द्वेष निर्माण होतो. नातेसंबंधांमध्ये ऑब्व्हियसली कटुता असते. डिव्होर्सपर्यंत प्रकरण गेलेलं असतं. आता हे नातेसंबंध फक्त हसबंड आणि वाईफमध्ये नाही, तर कुठल्याही नातेसंबंधांमध्ये. जसं की तुमच्या बॉस बरोबरचे तुमचे संबंध, तुमच्या शेजाऱ्या-पाजाऱ्यांचे संबंध, तुमच्या ऑफिसमधला तुमचा स्टाफ आहे त्यांच्याबरोबर तुमचे संबंध, कोणाबरोबरही, बहीण-भावांचे, सगळ्यांचे कोणाचेही संबंध. जिथे-जिथे रिलेशनशिप आहे तिथे सगळ्यांचे. येस, बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडमधले पण संबंध. ओके. सो अशा प्रकारे हे नातेसंबंध इथे दाखवलं जातं. त्याचबरोबर हे चक्र जर तुमचं ब्लॉक असेल, तर मी तुम्हाला सांगितलं, की "अरे, आपल्याला काहीच करता येत नाही, आपण निरुपयोगी आहोत." अशी आपल्यामध्ये एक भावना निर्माण होते, चुकीची भावना. आता आजार कुठले-कुठले होतात? ऑब्व्हियसली हार्ट अटॅक सारखा महाभयंकर आजार तुम्हाला होतो, हार्ट चक्र जर ब्लॉक असेल तर. ओके. किंवा अस्थमा, कोलेस्टेरॉल, हार्ट संबंधी एखादा काही छोटा-मोठा इश्यू तुम्हाला होऊ शकतो. इथपर्यंत क्लिअर आहे का? येस, क्लिअर असेल तर मला एक थोडं थंब दाखवलं तर बरं होईल म्हणजे मला कळून जातं, की तुम्हाला क्लिअर झालंय. तोपर्यंत मी थोडंसं पाणी पिते.
येस, थँक्यू सो मच. पुढे जाऊया आता आपण. आता आपल्या मणिपूर चक्राकडे येऊया. सो हे आहे आपले मणिपूर चक्र. त्याला मराठीत सॉरी इंग्लिशमध्ये म्हणतात सोलर प्लेक्सेस चक्र. आता हे कुठे असतं, तर आपल्या नाभीच्या 4 बोटावर जे हे येलो कलरचं आहे ते मणिपूर चक्र. आता याचं स्थान तुम्हाला मी सांगितलं, याचं काम काय. कोणाकोणाच्या बऱ्याच विश आहेत, इच्छा आहेत आणि त्या अजून अधुऱ्या आहेत, इनकम्प्लीट आहेत. मॅडम खूप वर्षांपासून स्वप्न आहे हो, पण पूर्णच होत नाही. आहेत ना अशा बऱ्याच लोकांच्या मनातल्या मनात साठवून ठेवलेल्या इच्छा, आकांक्षा. खूप प्रयत्न करतोय पण अजून काय त्याला वाट मिळत नाहीये. सो हे मणिपूर चक्र आपली स्टेबिलिटी दाखवतं. ज्या ज्या लोकांना आपलं लाईफ स्टेबल करावं असं वाटत असेल, तर त्यांनी विशेषतः या मणिपूर चक्रावर लक्ष केंद्रित करायचे. एकच मिनिट. मणिपूर चक्र आता मी एक्झॅक्टली तुम्हाला त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन देते. 2च मिनिटं. सो हे मणिपूर चक्र ज्यांचं ज्यांचं बॅलन्स आहे आणि इम्बॅलन्स आहे, तर त्यांच्या बाबतीत काय होतं त्याच्याबद्दल थोडक्यात सांगते. हे आपल्या इच्छाशक्तीला केंद्रित करतं. जीवनामध्ये जर तुम्हाला स्टेबिलिटी हवी असेल, तर या मणिपूर चक्राला चार्ज करणं फार गरजेचं आहे. ओके. आता स्वतःसाठी आणि दुसऱ्यांबद्दल आदर निर्माण करणं हे मणिपूर चक्र सांगतं. सो बघा, तुम्ही जज करा, तुम्ही असं करता का. 2 व्यक्तींच्या मध्ये जर भांडण झालेलं असेल आणि दुसरा एखादा व्यक्ती ते भांडण सॉर्ट आउट करण्यासाठी येत असेल तुमच्यामध्ये, बघा 2 व्यक्तींमध्ये ऑलरेडी भांडण झालेलं आहे आणि तिसरा व्यक्ती तुमच्या मध्ये येत आहे भांडणं सॉर्ट आउट करण्यासाठी, तर समजून जायचं की तुमचं मणिपूर चक्र ब्लॉक झालेलं आहे. तुम्ही तुमच्या मणिपूर चक्रावर काम करत नाहीयेत, कुठेतरी ब्लॉकेजेस आहे. सो तुम्हाला जर नेम फेम पाहिजे असेल, तर तुम्हाला हे चक्र बॅलन्स करणं फार गरजेचं आहे. कोणाकोणाला वाटतं माझ्या आयुष्यामध्ये मला नेम फेम मिळावं, सगळ्यांना वाटतं. सो त्यासाठी हे चक्र, त्या चक्रावर काम करायचंय. आणि ऑलरेडी ज्यांच्याकडे आहे तर वेल अँड गुड, खूप छान. अशी व्यक्ती ज्यांचं हे चक्र बॅलन्स आहे, अशा व्यक्ती खूप छान आनंदी असतात. त्यांच्यामध्ये आत्मविश्वास ठोसून भरलेला असतो. दुसऱ्यांचा आदर करतात. लीडरशिप क्वालिटी यांच्यामध्ये उत्तम असते. आता मी तुमच्यापैकी एखाद्याला प्रश्न विचारला, लगेच असा व्यक्ती पटकन हात वर करणार, की मी आन्सर देते किंवा मला काहीतरी बोलायचंय. तिथे वेळ लागत नाही त्यांना. सो लीडरशिपची क्वालिटी यांच्यामध्ये पटकन असते. आणि काही लोक बघतात आधी कोण-कोण बघूया, कोण-कोण इंटरेस्टेड आहे, आधी बघूया आपण कोण-कोण आहे आपल्या पुढे, मग आपण शेवटच्या लाईनमध्ये. सो हे ऑब्झर्व्ह करतं, की जी लोकं लीडरशिप करतात, त्यांच्यामध्ये त्या क्वालिटी आपल्या जन्मजातच असतात आणि ती व्यक्त म्हणजे म्हणतात ना, वक्तृत्व त्यांच्यामध्ये फार छान असतं. सो त्यांचं हे चक्र बॅलन्स असतं. सो सगळ्यांचा रिस्पेक्ट करणं, त्यांचे विचार छान असतात, पॉझिटिव्ह विचार करतात. सेल्फ लव्ह, मुख्यतः स्वतःवर प्रेम करतात. मी जशी आहे तशी छान आहे. मला दुसऱ्यांची गरज नाहीये. तू कशी दिसते किंवा तू कसा आहेस. आय नो दॅट. मी कशी आहे. मला कसे मॅनर्स आहेत, माझे इथिक्स काय आहेत, ते मला सगळे छान माहिती आहे आणि मी ते फॉलो करते. मीन्स माझ्या स्वतःवर माझं स्वतःचं प्रेम आहे. सेल्फ लव्ह. सो स्वतःवर जर तुम्ही प्रेम करत असाल, तर हे चक्र तुमचं बॅलन्स आहे. पण तुम्हाला तुमच्या शरीराबद्दल घृणा वाटत असेल, तुमच्या दिसण्याबद्दल राग येत असेल किंवा तुमच्या आत्मविश्वासाबद्दल कॉन्फिडन्स नसेल, तर येस ऑफकोर्स तुमचं हे चक्र बॅलन्स नाहीये. क्लिअर? सो नोट डाउन कर. ओके. आता आपण 2 मुख्य चक्रांवर येऊया. तर हे 2 मुख्य चक्र काय आहे? एक स्वादिष्टान चक्र आणि त्याच्यानंतर एक मूलाधार चक्र. आता स्वादिष्टान चक्र याच्यावर मुख्यतः लेडीजने लक्ष द्यायचंय. कुठल्या लेडीजने? ज्या-ज्या लेडीजला ज्या-ज्या लेडीजला असं वाटतंय, की बघा आई पण एक नैसर्गिक देणगी आहे आणि हे परमेश्वराने ही देणगी काही स्त्रियांना नाही दिली. ओके. काही स्त्रियांना आई नाही होता येत काही कारणांमुळे. सो ज्या नवीन ज्यांचं लग्न झालेलं आहे किंवा ते आई होण्यासाठी व्याकुळ झालेले आहेत.
सो त्यांनी इथे विशेष लक्ष द्यायचं की हे आपलं चक्र कुठेतरी ब्लॉक आहे आणि म्हणूनच आपण या मातृत्वापासून लांब गेलेलो आहोत. सो आता हे आपण जाणून घेऊया असं का होतं. ठीक आहे. सो पुढचं आपलं चक्र बघूया आपण. सॅक्रल चक्र म्हणतात त्याला किंवा स्वादिष्टान चक्र. हे आहे आपलं नाभीच्या 4 बोटं खाली, म्हणजे जिथे आपल्या मराठीमध्ये, शुद्ध मराठीमध्ये म्हणतात ओटीपोट. ओटीपोटाजवळ असते. ओके. आता त्याचं काय आहे ते आपण जाणून घेऊया. आणि याचा रंग आहे ऑरेंज. येस, एकदा स्क्रीन दाखवते तुम्हाला. याचा रंग आहे ऑरेंज. लिहून घ्या वाटल्यास तुम्हाला. सो या चक्राबरोबरच आपले प्रजनन अवयव, आपली मानसिकता, आपली मेंटॅलिटी जोडलेली असते. स्त्रीला मातृत्वाची एक छान देणगी, निसर्गातच एक देणगी मिळालेली आहे या चक्रामुळे. आता हे चक्र जर ज्यांचं बॅलन्स आहे, ती लोक फार इमोशनल लेवल त्यांची बॅलन्स असते. आयुष्यामध्ये त्यांना क्लिअरिटी असते, कॉन्फिडन्स असतो त्यांच्यामध्ये, निरोगी असतात, समाधानी असतात, रिलेशनशिप खूप छान मेंटेन करतात. ओके. त्यांच्यामध्ये क्रिएटिव्हिटी असते. काही लोक बघा, मी जसं म्हणाली, जे आपलं वय वाढत जातं ना, ते फक्त एक नंबर आहे. आपल्या सगळ्यामध्ये एक मूल दडलेलं आहे. येस ऑर नो आहे ना? आपल्या सगळ्यांना काही ना काहीतरी आवड आहे. कोणाला डान्सची आवड आहे, कोणाला म्युझिक ऐकण्याची आवड आहे, कोणाला कोणतीही अगदी स्विमिंगची आवड, काही असू शकतं आणि ती आवड जपणं गरजेचं आहे. पण आपण काय करतो? सबसे बडा लोग क्या कहेंगे लोग, बरोबर ना? आपण या भीतीने आपल्या आवडी-निवडी अगदी बंद रूमच्या आतमध्ये करत असतो. 4 चौघांमध्ये यायला घाबरतो. अरे, ही काय म्हणेल? काय या बाईचं वय झालंय आणि काय करते आता? आता कुठे गाणं गायला जाते? किंवा आता काय हे करते, डान्स वगैरे करते? पण येस, आपली हॉबी जपणं फार गरजेचं आहे. नंतर आपल्याला ती एक वेळ निघून गेली ना, की आपल्या डोक्यामध्ये येते, "काश तेव्हा मी केलं असतं तर? काश ती माझी हॉबी मी जपली असती तर? आज माझा एक विरंगुळा झाला असता." आणि येस, जी लोकं आपल्या ही क्रिएटिव्हिटी जपतात, आपल्या सगळ्यांमध्ये एक छोटं बाळ आहे, त्याला जपण्याचा प्रयत्न करतात, तर त्यांचं हे स्वादिष्टान चक्र बॅलन्स असतं. ठीक आहे? सो क्रिएटिव्हिटी, डान्स, म्युझिक काही असू शकतं. तुम्हाला जी आवड आहे ती. तुमची इच्छाशक्ती दाखवतं हे विल पॉवर. या व्यक्ती फार प्रामाणिक असतात. ओके. आणि खूप छान उत्साही, आनंदी जीवन जगत असतात. खूप ॲक्टिव्ह असतात, इमोशनल असतात. आता हेच चक्र जर इम्बॅलन्स असेल तर काय? कोणी समोरून एखादी व्यक्ती बोलली, की लगेच त्यांना रडायला येतं. खूप इमोशनल असतात, खूप हायर लेव्हलवर इमोशनल असतात. लगेचच डोळ्यात त्याच्यात पाणी यायला लागतं, गंगा, जमुना चालू. ठीक आहे. भावुक असतात. स्वतःला संसार सुखापासून दूर ठेवतात. म्हणजेच कुटुंबामध्ये सहभागी होत नाही. वेळीच घरी आलं तरी कपडे घालायचे, कुठेतरी बाहेर निघून जायचं. फॅमिलीला वेळ देत नाही. संसारापासून थोडंसं लांब जाण्याचं किंवा टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करतात. स्वतःला गर्दीपासून दूर ठेवतात. आता लेडीजला बघूया. जर यांचं लेडीजमध्ये जर हे स्वादिष्टान चक्र बॅलन्स नसेल, तर संतती निर्मितीमध्ये प्रॉब्लेम क्रिएट होतात. कन्सिव्हिंगमध्ये प्रॉब्लेम क्रिएट होतात. गर्भाशयामध्ये काहीतरी इश्यूज असतात. सेक्शुअल लाईफमध्ये सुद्धा काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट होतात त्यांना. मासिक पाळी, पिरियड्स रेग्युलर येत नाही आणि मग पी-सी-ओ-डी किंवा पी-सी-ओ-एस सारखा प्रॉब्लेम निर्माण होतो यांच्या आयुष्यामध्ये. याच व्यक्तींना, लेडीजला, मुख्यतः स्त्रियांना गर्भाशयाचे आजार असतात. मानसिक, शारीरिक दुःख असतं. पोटाचे आजार असतात. युरिनल संबंधी काहीतरी प्रॉब्लेम असतात. ओके. सो अशा प्रकारे आणि याच व्यक्ती, मी जसं सांगितलं, इमोशनल लेव्हल खूप जास्त असते, हायर लेव्हलवर असते यांची. मलाच असं का? माझ्याच बाबतीत असं का? असं एक नाही तर 10, 100 वेळा विचार करतात. सो हे झालं बॅलन्स असेल तर आणि इम्बॅलन्स असेल तर. असं दोन्ही सांगितलंय मी. सो इथपर्यंत क्लिअर आहे? पुढे जायचं का? तुम्ही सिग्नल दाखवा, मग मी पुढे जाते. चलो. आता सगळ्यात शेवटी, जसं मी म्हणाले, हे महत्वाचं चक्र आहे, रूट चक्र. अगदी सगळ्यात शेवटी काय आहे आपलं? स्पाईनच्या सगळ्यात खाली आपलं हे मूलाधार चक्र. याचा रेड आहे, सॉरी, याचा कलर आहे रेड. आपल्या स्पाईनच्या सगळ्यात खाली. आता हे चक्र जर बॅलन्स असेल,
तर काय होतं ते मी तुम्हाला आधीच सांगते क्लिअर. कोणाकोणाकडे भरपूर पैसा आहे, चांगल्या मार्गाने कमवलेला पैसा, हा का, बिझनेस मधून किंवा जॉब मधून. मी आता विचारलं कोण कोण पैशाने फायनान्शियल स्टेबल आहे, किती लोकांचे हात वर येतात बघूया मला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, बरेच आहेत. पुढची स्लाइड बघते मी. बरं, इकडे तर सगळ्यांचे व्हिडिओ ऑफ आहेत, त्यामुळे मी नाही सांगू शकत. ठीक आहे, ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्यांना सांगू शकते. सो ज्यांनी ज्यांनी हँड रेज केलेला आहे, सो समजून जायचं की तुमचं हे मूलाधार चक्र, रूट चक्र बॅलन्स आहे. कारण रूट चक्र काय दाखवतं? आपली फायनान्शियल स्टेबिलिटी, बिझनेसमध्ये येणारा कॅश फ्लो किंवा जॉब मधून तुम्हाला येणारा पैसा, तुमचं प्रमोशन, या सगळ्या गोष्टी, किंवा जॉब स्विच केल्यानंतर एखादा दुसरा मिळणारा जॉब कसा असेल. सो ह्या सगळ्या गोष्टी कोण दाखवतं? आपलं हे मूलाधार चक्र, रूट चक्र. सो ज्यांच्याकडे खूप सारा पैसा आहे आणि चांगल्या मार्गातून आलेला पैसा, सात्विक मार्गाने आलेला पैसा आहे, समजून जायचं की आपलं हे मूलाधार चक्र ऍक्टिव्हेट आहे. आणि ज्यांच्याकडे हा पैसा येता येता तोंडाजवळ येतोय आणि घास घेणार आणि लगेच जातोय, समजून जायचं की हे चक्र कुठेतरी आपलं ब्लॉक झालेलं आहे आणि या चक्रावर आपल्याला विशेष फोकस करणं गरजेचं आहे. ज्या ज्या लोकांची पैशांसंबंधी काही स्वप्न आहेत, ड्रीम्स आहेत, बिझनेस संबंधी काही ड्रीम्स आहेत, सो त्यांनी या चक्राला बॅलन्स करणं फार गरजेचं आहे. ओके, आता आपण त्याच्याबद्दल थोडंसं डिटेलमध्ये आणखीन बघूया. रूट चक्र, हे चक्र जर बॅलन्स नसेल, आधी ब्लॉक असेल तर काय होतं ते बघूया. अनस्टेबिलिटी येते, तुम्ही डिप्रेशन मध्ये जाऊ शकता, पैसा नाहीये, नोकरी नाहीये, जॉबलेस आहात, त्यामुळे टेन्शन येऊन तुम्ही डिप्रेशन मध्ये जाऊ शकता. अँझायटी, ओके, फिअरफुलनेस, नेहमी सतत भीती, कसली ना कसली तरी भीती, अनसिक्युअर्ड फील होतं स्वतःला. कॉन्स्टिपेशनचा त्रास असतो, हा आजार आहे. अँगर, सतत राग राग राग, निगेटिव्ह थॉट्स मनामध्ये. आणि कळत न कळत एक लेझीनेस, आळशीपणा आपल्यामध्ये आलेला असतो. आजचं काम उद्या, उद्याचं काम परवा, असं चालढकलपणा करतं. अशा लोकांना रक्तासंबंधी काही आजार, स्टोन प्रॉब्लेम होऊ शकतो, स्किन संबंधी आजार, म्हणजेच स्किन रिलेटेड कोणतेही आजार तुम्हाला होऊ शकतात. आणि हेच रूट चक्र ज्यांचं स्टेबल आहे, बॅलन्स आहे, तर ती लोक हेल्दी असतात, प्रॅक्टिकल असतात. ओके, लाईफमध्ये बॅलन्स असतात बऱ्यापैकी. पैसा छान येतो, नातेसंबंध छान असतात, असं सगळ्याच गोष्टी त्यांच्या आयुष्यामध्ये छान छान असतात. सो तुम्ही आता ऑब्झर्व करा की माझ्या आयुष्यामध्ये याच्यातले किती प्रॉब्लेम आहेत आणि किती नाही आहेत. मी किती पर्सेंटेज पॉझिटिव्ह आहे, माझे चक्रात किती पॉझिटिव्ह आहेत, निगेटिव्ह आहे. क्लिअर? आता रेकी काय करते? तर रेकी या सगळ्यांना चार्ज करते, रेकी या सगळ्यांना बॅलन्स करण्याचं काम करते. आणि त्यासाठी या प्रत्येक चक्रांचे काही बीज मंत्र आहेत. मग मॅडम आम्हाला मेडिटेशन करायला नाही जमत हो, आम्ही खूप बिझी आहोत, आम्ही पंतप्रधानापेक्षा खूप बिझी आहोत, वेळच नाहीये. अशी पण काही लोक असतात ना आपल्या बॅचमध्ये, खूप म्हणजे खूपच बिझी, 5 मिनिटं पण वेळ नाहीये. बरोबर ना? मग अशा हायर सुपर सुपर डुपर बिझी असणाऱ्या लोकांनी काय करायचं? सो प्रत्येक चक्राचा एक बीज मंत्र आहे. तो बीज मंत्र टीव्ही बघताय, ऑफिसमध्ये काम करताय, काम करता करता मनातल्या मनात बोलत राहायचंय सतत. पण तो बोलताना छान आनंदात असायचंय बरं. दुःखात आहे, डिप्रेशनमध्ये आहे, टेन्शनमध्ये आहे, तर असा मंत्र, कुठलाही मंत्र सिद्ध होत नाही. क्लिअर? ओके. सो आता आपण पुढे बघूया. त्याचबरोबर ज्यांना वेळ आहे, ज्यांना स्वतःवर काम करायचंय, स्वतःला अपग्रेड करायचंय, काहीतरी नवीन शिकायचं आहे आणि त्यासाठी वेळ काढायला तयार आहे. किती वेळ? 10 ते 15 मिनिटं. सो त्यांनी आता इकडे विशेष लक्ष द्यायचं. बघा, मी दोन्ही ग्रुपला सांगितलं. जे अति बिझी आहेत त्यांना आणि जे स्वतःची प्रगती करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांना पण आता सांगते, की त्यांनी काय करायचंय, स्वतःला एक 15 मिनिटं द्यायचंय. माझा व्हिडिओ पॉज झाला का? 1 मिनिट हां. थोडासा नेटचा इश्यू दाखवतोय. फ्रीज होतोय. ओके, ओके. आता बरोबर आहे का? येस, थोडासा नेटवर्कचा प्रॉब्लेम दाखवू शकतो, कारण आज आहे थोडा इकडे इश्यू. आता काही बीज मंत्र आहेत. ते बीज मंत्र आपण आपल्या मेडिटेशन करताना कसे बोलायचे आणि या 7 चक्रांना कसं बॅलन्स करायचं त्याबद्दल जाणून घेऊया. सो
आता घेऊया मेडिटेशन की उद्या घेऊया, कारण आता जवळजवळ वाजायला आलेत. मेडिटेशनसाठी सगळे तयार आहात का पहिले मला सांगा. एक 10 मिनिटाचं मेडिटेशन आहे, तयार आहात? चला उठा फटाफट, सगळ्यांनी थोडंसं पाणी पिऊन घ्या, एक अगरबत्ती लावा समोर लवकर. ओके, बसायला खाली एखादं आसन घ्या. डायरेक्टली जमिनीवर बसायचं नाही. जेव्हा तुम्ही मेडिटेशन करता, कुठलंही मेडिटेशन करता, तेव्हा डायरेक्टली जमिनीशी कॉन्टॅक्ट करायचं नाहीये. तर बसायला काहीतरी आसन घ्यायचं. बेडवर बसा, चेअरवर बसा, कुठेही घ्या, पण पायाखाली आसन घ्या. जर चेअरवर बसणार असाल तर सॉक्स वगैरे घातलात किंवा पायाखाली काही घेतलात तरी चालणार आहे. ठीक आहे, चलो. एखादी अगरबत्ती लावा तुमच्या समोर, कारण आपण जसं वातावरण क्रिएट करतो तसं आपल्याला बेनिफिट्स मिळतात. एक छान सात्विक वातावरण निर्माण करायचं आपल्या घरामध्ये आता. आणि जर जी लोक ऑफिसमध्ये आहेत तर त्यांनी घरी गेल्यानंतर हे मेडिटेशन बघून करू शकतात. आणि ग्रुपवर सुद्धा मी वेगळं एक मेडिटेशन पाठवेन की ते छान रेकॉर्डेड केलेलं आहे, मग ते तुम्ही कधीही ऐकू शकता. क्लिअर? चलो सुरू करायचं का? रेडी? चलो लेट स्टार्ट. बरं, आता या मेडिटेशन मध्ये ना एक गोष्ट मी आवर्जून सांगेन. ज्या लोकांना आता थोडंसं डोकं दुखतंय किंवा बॉडी पेन आहे किंवा काही असेल, तर ते तुम्हाला लगेच रिलेट होईल की मला आता खूप छान हलकं वाटतंय. कोणाला असं होतंय का डोकं वगैरे दुखतंय किंवा अनइझी फील होतंय, असं कोण आहे का? सो आता आपण मेडिटेशन करूया आणि त्यानंतर आपल्याला काय फील होतंय ते आपण बघूया. ठीक आहे, चलो लेट स्टार्ट. एका रिलॅक्स पोझिशन मध्ये बसायचंय सगळ्यांनी. थोडंसं फास्ट. एका रिलॅक्स पोझिशन मध्ये बसायचे. हात तुमच्या गुडघ्यांवर ठेवायचे आहेत आणि हात छताच्या दिशेने करायचे आहेत. म्हणजे अशी हे आपले पाम्स आहेत ना, तळवे आहेत ना, ते छताच्या दिशेने करायचे आहेत. कारण ही एनर्जी आपल्या शरीरामध्ये ते येणं गरजेचं आहे, स्टोर व्हायला पाहिजे. सो हात असे करा. या मुद्रेमध्ये केलं तरी चालेल किंवा असे ठेवलात तरी चालेल. थोडेसे पिरामिड शेपमध्ये ठेवायचे, असे खोल करायचे. ठीक आहे, चल. डोळे बंद करायचे हलके. डोळे बंद करा. चष्मा असेल तर थोडा वेळ काढून ठेवा. ओके. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हळूहळू एक दीर्घ श्वास सोडायचे. हात खाली गुडघ्यांवर आरामात, रिलॅक्स मध्ये. मनीषा मॅडम, तुमच्या हाताची पोझिशन रॉंग आहे. हात गुडघ्यांवर खाली आरामात. गुडघ्यांवर, हा, खाली खाली खाली, अगदी खाली, रिलॅक्स मध्ये बसा. तुम्हाला जसे ठेवायला जमतील तसे ठेवा. रिलॅक्स मध्ये बसा पण, अगदी रिलॅक्स मध्ये. आता तुम्हाला मी बघू शकते म्हणून त्यांना मी सांगू शकते. ज्या लोकांचे व्हिडिओ आहेत त्यांना सांगू शकते मी. ठीक आहे ना? रिलॅक्स पोझिशन मध्ये बसायचं आहे. पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घ्या. 2 सेकंड श्वासाला होल्ड करा आणि मग हळूहळू सोडा. संपूर्ण शरीर रिलॅक्स करायचे. डोक्यातले सगळे विचार काढून टाकायचे. संपूर्ण शरीर रिलॅक्स करायचे. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स.
आज आपण या मेडिटेशनच्या माध्यमातून आपल्या 7 चक्रांना बॅलन्स करणार आहोत. या 7 चक्रांना एनर्जाइज करणार आहोत. हे मेडिटेशन तुम्ही कधी रात्री झोपायच्या आधी किंवा सकाळी उठल्यानंतर करू शकता. संपूर्ण लक्ष आता तुमचं माझ्या आवाजाकडे असायला पाहिजे. आता तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या रूट चक्रावर केंद्रित करा. रूट चक्र, मूलाधार चक्र, स्पाईनच्या सगळ्यात शेवटी, ज्याचा रंग आहे लाल, त्या रूट चक्रावर केंद्रित करायचं आहे. आपलं मूलाधार चक्र, जे आपल्या जीवनाचा मूळ आधार आहे, ही डिवाइन दिव्य रेखी शक्ती या ब्रह्मांडातून एक डिवाइन एनर्जी सहस्त्रार चक्रावाटे तुमच्या संपूर्ण शरीरात प्रवेश करीत आहे. एक व्हाईट प्रकाश बघायचा आहे स्वतःवर. ही ब्रह्मांडीय ऊर्जा आता तुमच्या मूलाधार चक्रात प्रवेश करीत आहे, ज्याचा रंग आहे लाल. आपलं मूलाधार चक्र, जे आपल्या जीवनाची सुरक्षा दाखवतं. या चक्रात जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे, काही निगेटिव्हिटी असेल, काही आजार असतील, काही हेल्थ इश्यूज असतील, ही डिवाइन एनर्जी पर्पल रंगाच्या प्रकाशाने तुमचे ते सगळे आजार, हेल्थ इश्यूज हील करीत आहे, हील करीत आहे, हील करीत आहे. एक डिवाइन लाईट बघायची आहे पर्पल कलरची, आणि त्या प्रकाशाने आपलं हे शरीर हील होत आहे असं बघायचंय, इमॅजिन करायचं आहे. मी माझ्या जीवनात संपूर्ण सुरक्षित आहे. मी माझ्या जीवनात संपूर्ण सुरक्षित आहे. आय एम सिक्युअर्ड. मी माझ्या या रूट चक्राला हील करीत आहे. मी माझ्या जॉबमध्ये, माझ्या बिझनेसमध्ये, माझ्या करिअरमध्ये खूप छान अगदी सेटल आहे. ही डिवाइन एनर्जी आणखीन वर 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 तुमच्या रूट चक्रातून आणखीन वर वर तुमच्या सॅक्रल चक्रामध्ये म्हणजे स्वादिष्टान चक्रामध्ये प्रवेश करीत आहे. नाभीच्या 4 बोट खाली आपलं ओटीपोट, ज्याचा रंग आहे ऑरेंज. या स्वादिष्टान चक्रामध्ये जर काही प्रॉब्लेम्स असतील, काही हेल्थ इश्यूज असतील, काही निगेटिव्हिटी असेल, तर ही डिवाइन रेकी एनर्जी, ब्रह्मांडीय ऊर्जा, वैश्विक ऊर्जा या तुमच्या स्वादिष्टान चक्राला हील करीत आहे, हील करीत आहे, हील करीत आहे. हे तुमचं स्वादिष्टान चक्र संपूर्ण आता हील होताना बघायचे आहे. ही डिवाइन एनर्जी आणखीन वर 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 तुमच्या मणिपूर चक्रापर्यंत पोहोचलेले आहे. तुमचं मणिपूर चक्र आपल्या सगळ्या इच्छा, आकांक्षा जिथे दडलेल्या आहेत, या मणिपूर चक्रामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे, काही आजार आहेत, त्या सगळ्या आजारांना, सगळ्या निगेटिव्हिटीला ही डिवाइन एनर्जी हील करीत आहे, हील करीत आहे, हील करीत आहे. संपूर्ण आपलं हे मणिपूर चक्र पर्पल रंगाने प्रकाशित झालेलं बघायचं आहे. हील होताना बघायचं आहे. मणिपूर चक्राचा रंग आहे येलो. हे येलो कलरचं चक्र ऍक्टिव्हेट होताना बघायचंय, फिरताना बघायचंय, रोटेट होताना बघायचंय. ही डिवाइन एनर्जी आणखीन वर 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 तुमच्या हार्ट चक्रापर्यंत आलेली आहे. हार्ट चक्र, ज्याचा रंग आहे ग्रीन. ही डिवाइन एनर्जी
तुमच्या हार्ट चक्रामध्ये प्रवेश करीत आहे. तुमच्या हार्ट चक्र, तुमची फुफ्फुस, हृदय, थायमस ग्रंथी या सगळ्यांना हील करीत आहे, हील करीत आहे, हील करीत आहे. तुमच्या शरीरातले सगळे अवयव, सेल्स, मसल्स या सगळ्यांचं रिजोनेशन, नवनिर्मितीचं काम सुरू आहे. तुमच्या शरीरातील, तुमच्या मनातील सगळ्या बॅड मेमरीज, सगळ्या वाईट आठवणी या सगळ्यांना हे हार्ट चक्र हील करीत आहे, हील करीत आहे, हील करीत आहे. ही डिवाइन एनर्जी आणखीन वर 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 तुमच्या विशुद्ध चक्रापर्यंत पोहोचलेली आहे. तुमचं विशुद्ध चक्र म्हणजे थ्रोट चक्र, आपल्या थ्रोट जवळ स्काय कलरचा प्रकाश बघायचा आहे. ही डिवाइन एनर्जी आता तुमच्या गळ्यापर्यंत आलेली आहे. तुमच्या या थ्रोट चक्रांमध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे त्याला हील करीत आहे. तुमचा थायरॉइड ग्रंथी यांमधील कार्य प्रॉपर करीत आहे, हील करीत आहे, हील करीत आहे, हील करीत आहे. तुमचं कम्युनिकेशन हील करीत आहे, तुमची वाणी हील करीत आहे. आता ही दिव्य रेखीची ऊर्जा, डिवाइन एनर्जी आणखीन वर 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 तुमच्या विशुद्ध चक्रापर्यंत म्हणजेच थर्ड आय पर्यंत पोहोचलेली आहे. संपूर्ण लक्ष 2 आयब्रोच्या वर द्यायचं आहे. ही डिवाइन एनर्जी तुमच्या थर्ड आय पर्यंत पोहोचलेली आहे. थर्ड आयचा रंग आहे डार्क ब्लू. सो हे डार्क ब्लू कलरने तुमचं हे चक्र रोटेट होताना बघायचंय, फिरताना बघायचंय. या थर्ड आय मध्ये, या विशुद्ध चक्र, सॉरी, या थर्ड आय मध्ये, आज्ञा चक्रामध्ये ज्या काही निगेटिव्ह एनर्जीज आहेत, काही ब्लॉकेजेस आहेत, ते सगळ्या रिमूव्ह होत आहेत, रिमूव्ह होत आहेत, रिमूव्ह होत आहेत. तुमची इंट्युशन पॉवर वाढत आहे. सगळे ब्लॉकेजेस तुमच्या शरीरातून, तुमच्या 7 चक्रातून रिमूव्ह होत आहेत. आता ही डिवाइन एनर्जी आणखीन वर वर तुमच्या क्राउन चक्रामध्ये म्हणजेच तुमच्या सहस्त्रार चक्रामध्ये प्रवेश करीत आहे. संपूर्ण लक्ष डोक्यावर केंद्रित करायचं आहे, ज्याचा रंग आहे पर्पल, आध्यात्मिकतेचा कलर, पर्पल कलर. तुमचं क्राउन चक्र, तुमचं सहस्त्रार चक्र याला ऍक्टिव्हेट करीत आहे, हील करीत आहे. जे काही ब्लॉकेजेस आहेत तुमच्या डोक्यामध्ये, तुमच्या मनामध्ये, इतरांबद्दल जो काही राग आहे, द्वेष आहे, त्या सगळ्याला हील करीत आहे, हील करीत आहे, ऍक्टिव्हेट करीत आहे. तुम्हाला तुमच्या कामामध्ये फोकस करीत आहे. संपूर्ण हे सहस्रार चक्र पर्पल रंगाच्या प्रकाशामध्ये प्रकाशित होताना बघायचं आहे. येस, व्हेरी गुड. संपूर्ण रिलॅक्स राहायचं आहे, रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. आता आपल्या थर्ड आय मध्ये आपलं संपूर्ण शरीर बघायचं आहे. आपल्या थर्ड आय मध्ये आपलं संपूर्ण शरीर बघायचं आहे. मी संपूर्णतः निरोगी आहे. मी संपूर्णतः निरोगी आहे. मी संपूर्णतः निरोगी आहे. आय एम हेल्दी, आय एम हेल्दी, आय एम हेल्दी. थँक यू युनिवर्स, थँक यू डिवाइन एनर्जी, थँक्स टू मी, थँक यू, थँक यू, थँक यू. संपूर्ण शरीर रिलॅक्स करायचं आहे. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. ओपन युअर आईज, रब युअर हँड्स. दोन्ही हँड्स एकमेकांवर रब करायचे. ती एनर्जी आपल्या संपूर्ण चेहऱ्याला, आपल्या शरीराला ग्रहण करायची. येस, हाऊ यू फील.
100% एक 20% रिलॅक्स वाटलं का? कोणाकोणाला रिलॅक्स वाटलं त्यांनी हँड रेस करा. ओके, चलो. जोशी मॅडमला आहेत. स्मिता मॅडम. हा, स्मिता मॅडम, कसं वाटलं? हे मेडिटेशन तुम्हाला रोज बोलायचं आहे, रात्री झोपायच्या आधी किंवा सकाळी उठल्यानंतर. हा, स्मिता मॅडम, अनम्यूट करा. स्मिता हेगडे. येस, कुमुदिनी मॅडम. भाग्यश्री मॅडम कुठे गेल्या, परत दिसत नाहीत मला. हा, आदिती मॅडम, अनम्यूट करा तुम्ही. हॅलो. हा, येस. खूप छान वाटलं, म्हणजे असं एकदम फ्रेश वाटलं. म्हणजे डोळे बंद करून सगळं, म्हणजे खालून पण वरपर्यंत जसं जात होतं ते स्टेप स्टेप वर जात होतं असं वाटत होतं. म्हणजे असं सगळं शरीर असं रिलॅक्स 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 होत जात होतं. बघा, एक दिवस केल्यानंतर आपल्याला एवढं रिलॅक्स वाटतं, तर विचार करा हे रोज केल्यानंतर किती त्याचा बेनिफिट होणार आहे आपल्याला. येस, थँक्यू सो मच. थँक्यू. हा, येस, आदिती मॅडम. हा, अनम्यूट करू शकता तुम्ही. होतंय की नाही बघा, चेक करा बरं. हा, झालं. येस. हाऊ यू फील? हा, आत्ताच मी बोलले, छान वाटलं ना. म्हणजे कसं जसं की खालच्या पासून आपण जसं वर जात होतो तसं प्रत्येक अवयव असं रिलॅक्स होत होता. कारण की येस. मला कंबरदुखीचा त्रास आहे. मग ओके. ते कंबर दुखायचं कळत होते की दुखते, मग हळू थांबायचं, हळूहळू असं वर केलं की असं डोकं शांत होत गेलं. रिलॅक्स, हलकं हलकं वाटत गेलं. हो. ओके, चलो, ग्रेट. येस, थँक्यू सो मच. सो हेच मेडिटेशन आपल्याला रोज करायचं आहे. रोज 10 मिनिटं स्वतःसाठी वेळ देऊ शकता की नाही सांगा मला. देऊ शकता ना? तेवढाच वेळ द्यायचा आहे. येस, रजनी मॅडम. हॅलो. हा, येस. हा, मी हे करते रोज. अरे वा. आणि मला नेहमीच रिलॅक्स वाटतं. अरे वा, चला, अगदी डोकं जड असेल की केलं की एकदम रिलॅक्स वाटतं. येस, थँक्यू सो मच. ओके, हा, अंकुश बोला. विलासिनी म्हणतात, मॅडम मेडिटेशन करताना झोप हॅलो. लागू शकते का? येस, मी त्याचं सांगते रिझन तुम्हाला. हा, बोला अंकुश. हा मॅडम, मला ऍक्च्युली तेच विचारायचं होतं. छान वाटत होतं जसं नाही वरती जात होतं आणि फ्रेश पण वाटतंय. फक्त मला झोप येत होती. आत्ताच आपला डिस्कशन केलं तुम्ही मॅडम, तर ते का असं घडत होतं, झोप लागत होती. हा, ओके. आणखीन कोणाकोणाला झोप लागत होती बरं? ओके. स्मिता मॅडम बोला बरं. स्मिता हेगडे, तुम्हाला पण झोप लागत होती का? ओके. आणखीन कोण आहे? हा, बघा, आता दिवाळीचाच विषय घेऊया. दिवाळीला आपण काय करतो? साफसफाई करताना आपल्याला घर साफ करायला घेतो. घर साफ करताना आपण आपले वॉर्डरोब साफ करायला घेतो. तर त्याच्यामध्ये काही चांगल्या गोष्टी पण असतात आणि काही गोष्टी वाईट पण असतात. म्हणजेच वाईट म्हणजेच काय, जुन्या जुन्या झालेल्या असतात. मग त्या भले आपण 7-8 वर्ष वापरलेल्या असतात. आता मग त्या सांगा मला, आपल्याला योग्य वेळी टाकायचे आहेत की नाही? मग घर साफ करताना त्या जुन्या पण गोष्टी आपण परत तशाच ठेवतो का, की काढतो कपाटातून? येस, काय करतो? कोण सांगेल मला? नवीन चेहरा कोणीतरी सांगा. कोण बोलेल बरं? हँड रेज करा. लीडरशिप आली पाहिजे स्वतःमध्ये, तुमच्यामध्ये. हा, अश्विनी देसाई. येस, व्हेरी गुड. हा, काय करता बरं? अनम्यूट करा. हा, मला बोलायचंच होतं. हा. मला एक प्रॉब्लेम असा झाला की गेले 8 दिवस माझं हे अर्ध डोकं पूर्ण राईट साईडचं दुखते. इथं आतमध्ये पण दुखते आणि दुखत दुखत डोळ्यातून पाणी पण येते. तर नेमकं काय होतंय मला समजतच नाहीये.
मग तुमचा हा मी रेकीचं बघितलं होतं. त्यामुळे म्हटलं याच्यामुळे मला फायदा होईल हेल्थसाठी म्हणून मी जॉइन केलं. ओके. मेडिटेशन केल्यानंतर काय वाटलं तुम्हाला? थोडं रिलॅक्स फील होतंय. ओके. तुम्हाला स्वतःला स्वतःवर क्लीन करावी लागणार. ठीक आहे. हा रेश्मा मॅडम बोला. मॅम झोप लागत होती आणि मगाशी तुम्ही म्हणलात की चक्रात कोणकोणते ब्लॉकेज आहेत, तर रूट चक्रा जास्त ब्लॉकेज आहेत कारण मनी इश्यू जास्त आहेत. ओके. चक्रा ओके. सो बघा, काही लोकांना म्हणतात की आम्हाला झोप लागत होती. जसं मी सांगितलं की दिवाळीला घर साफ करायला घेतलं की काय होतं, जे जुनं आहे ते सामान आपल्या घरातून बाहेर निघतं, बरोबर ना? मग हा कचराच आहे. ही निगेटिव्हिटी, आळस येणं, जांभया येणं हे काय आहे? आपल्या शरीरातली निगेटिव्हिटी आहे. जेव्हा आपण असं काहीतरी चांगलं करत असतो, तेव्हा या वाईट एनर्जीला ते नको हवं असतं. आणि मग कुठेतरी आपण जेव्हा देवाला नमस्कार करायला जातो किंवा मेडिटेशन करायला जातो, तर बऱ्याच व्यक्ती ठरवतात उद्यापासून मी करणार, उद्यापासून मी करणार. पण तो उद्या काय त्यांचा कधीच येत नाही. मग आजचं उद्या, उद्याचं परवा. कारण या निगेटिव्ह एनर्जी आपल्याला अडवण्याचं काम करतात. मग त्याच्यावर आपल्याला विजय मिळवता आला पाहिजे. आणि मग काय होतं, की ही निगेटिव्हिटी जेव्हा तुमच्या शरीरातून निघायला लागते, रिमूव्ह व्हायला लागते, तेव्हा मग तुम्हाला कुठेतरी जांभया येणं किंवा झोप येणं असे प्रकार होतात. म्हणजेच ती तुमचं आता शरीर सोडून बाहेर चालली. क्लिअर? सो येस, वेल अँड गुड, चांगलं आहे की निगेटिव्ह एनर्जी तुमच्याकडून आता जातीये, निघतेय. मे बी काही असं होतं की देवाची पूजा करताना डोळ्यातून आपोआप अश्रू यायला लागतात. याचा अर्थ काय? तर ते परमेश्वराशी खूप अटॅच आहे. त्यांची आध्यात्मिक शक्ती, पॉवर खूप छान आहे. आणि म्हणूनच अगदी परमेश्वराला पाहिलं, काही मागायची गरजच नाही, पण पाहिलं तरी डोळ्यातून अश्रू यायला लागतात. अशा पण काही व्यक्ती असतात, की ते त्यांची अटॅचमेंट खूप छान आहे. बॉन्डिंग खूप छान आहे. परमेश्वराला खूप रिस्पेक्ट देतात आणि त्यांचा त्याच्यावर खूप विश्वास आहे. त्या बाबतीत पण असं होऊ शकतं. क्लिअर? सो येस, डेफिनेटली. मेडिटेशन करताना जर तुम्हाला टाळाटाळ करावीशी वाटली, तर समजून जायचं की निगेटिव्ह एनर्जी पॉझिटिव्ह एनर्जीपेक्षा तुमच्यामध्ये जास्त आहे. आणि ऑब्व्हियसली निगेटिव्ह एनर्जी नेहमीच जास्त असते, बरोबर ना? आपण निगेटिव्ह थॉट्स आपल्या माइंडमध्ये लवकर येतात आणि जास्त येतात. पॉझिटिव्ह येतात का? नाही, ते फार कमी येतात. पण त्याच्यावर विजय विजय मिळवायचा असेल तुम्हाला, तर या गोष्टी रोजच्या रोज लाईफमध्ये तुम्हाला करायचेच आहेत. मेडिटेशन 10 मिनिटं तरी करा ना मेडिटेशन, काय प्रॉब्लेम आहे? एवढे आपण पंतप्रधानांपेक्षा तर बिझी नाही आहोत. बिझी असतात तर आय थिंक तुम्ही इथे दिसलाच नसतात मला. येस ओर नो? बरोबर ना? सो थोडासा वेळ स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी, स्वतःच्या प्रगतीसाठी काढा. वेळ काढला की बरोबर त्या गोष्टी आपल्याला मिळतात. ठीक आहे? सो हे एक्सक्यूज देऊ नका. मी जॉबला आहे, मला जमत नाही सेशन अटेंड करायला, मी रात्री येऊन बघते. आता सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत. आहेत की नाही? आता छान ऑनलाईन सगळं आलेलं आहे. तुम्हाला तुमचं घर कुठे सोडायची गरज नाहीये. सगळं तुमच्याकडे इझिली अवेलेबल आहे. तरी सुद्धा तुम्ही एक्सक्यूज शोधता. मग काहीच उपयोग नाहीये. म्हणजे असं होतंय की ती डिव्हाइन एनर्जी तुम्हाला द्यायला बघतेय, पण तुम्ही तिथे एक-एक एक्सक्यूज टाकताय. सो इथे कोणीही काही तुम्हाला हेल्प करू शकत नाही. कारण आपलं लाईफ, आपलं आयुष्य आपल्यालाच घडवायचंय. दुसरा, तिसरा कोणी येणार नाहीये. जबरदस्ती करणार नाही तुमच्यावर. चल, चल मी मक्ता घेतलाय तुला सुधरवण्याचा. तुझं लाईफ आजपासून मी चेंज करणार आहे. एकदा येणार तो माणूस तुमच्या आयुष्यात, दोनदा येणार, परत नाही येणार. क्लिअर? सो हे आपल्याला शोधायचंय की मला काय करायचंय? मला कुठे अपग्रेड व्हायचंय? सो इथपर्यंत क्लिअर आहे का? आता बघूया आपण की ज्यांना खरोखरच वेळ नाहीये. तारेवरची कसरत चालू आहे. मग त्यांना मेडिटेशन पण जमत नाही. तर त्यांनी काय करायचंय? हे बीज मंत्र आहे. त्याचा एक स्क्रीनशॉट घ्या बरं. जसं की आपलं हे आहे सहस्रार चक्र. सहस्रार चक्राचं बीज मंत्र काय आहे? ओम. मग मनातल्या मनामध्ये तुम्ही ओमचं नामस्मरण चालू करायचंय. ओम, ओम. अगदी टीव्ही बघताय. टीव्ही बघता बघता पण ओम, ओम, ओम पण मनापासून हां. जसं की एखादा मंत्र आपण चॅन्टिंग करतोय तसं. त्यानंतर हार्ट चक्र, ज्याचा हार्ट संबंधी काही प्रॉब्लेम असतील, तर हार्टचा बीज मंत्र आहे यम. यम म्हणजेच काय? यम. लोक यमचं मंत्र बोलायला घाबरतात. अरे बापरे! यम, यम बोलतात मॅडम, सारखं यमाचं नाव घ्यायला सांगतायत. तर तसं नाही. यम असं त्याचं आहे उच्चारण. ओके, यम. म्हणजेच काय? या प्राणातून, या श्वासातून हा प्राण गेला, की डायरेक्ट थेट यमाकडे दिशा. ओके. सो या मंत्राला घाबरायचं नाहीये. हा मंत्र खूप छान आहे, पॉवरफुल आहे. त्याचं तुम्ही मनातल्या मनात चॅन्टिंग करा.
आणि चॅन्टिंग करताना आपला चेहरा हसरा पाहिजे, व्हायब्रेशन चांगले पाहिजे. अगदी रडत गात किंवा काहीतरी टेन्शन घेत कुठलाही मंत्र जाप करायचा नाहीये. फ्रेश पाहिजे तुम्ही. ओके, क्लिअर? सो हे 2 तुम्हाला मी सांगितले. तुम्हाला जे योग्य वाटते ते तुम्ही करायचे. क्लिअर? चला आता चॅट बॉक्समध्ये बरेच मेसेज आहेत. माहित नाही मला काय मेसेज आहेत. सो आता एवढा वेळ नाही आपल्याला. ठीक आहे, चलो. सो आता इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांचं? ओके, बाकीचं उद्या आपण ऑरा घेऊया. ऑरा म्हणजे काय आणि प्रॅक्टिकल सेशन आहे. सो तुमच्या घरामध्ये कोणतरी एक व्यक्ती असायला पाहिजे. असे उद्या मला किती लोक, मला एक 3 ते 4 लोक हवेत की ज्यांच्या घरामध्ये एखादी व्यक्ती असायला पाहिजे. मग आपण आपल्या हाताने त्यांचा स्कॅनर सारखा वापर करून त्यांचा ऑरा चेक करणार आहोत. कोण कोण कोणाच्या घरी कोण एखादी व्यक्ती असणार आहे ते मला सांगा. आणि येस, गाऊनवर वगैरे नाही बसायचे, प्रॉपर ड्रेसवर बसायचे सेशन अटेंड करताना. ठीक आहे. येस, कोण असणार आहे बरं? एक आहेत प्रशांत आहेत. ओके, प्रशांत एक आहेत, त्यांना घेऊया आपण. आणखीन कोण असू शकतं? स्वरूप आहेत. ओके, स्वरूप आहेत. आणखीन कोण आहे? ओके, उद्या 4 कुठल्याही 4 रॅन्डमली लोकांची मी नावं घेणार. गाऊनवर असतील त्यांना नाही बोलवणार. जे ड्रेस घालणार आहेत प्रॉपर त्यांना बोलवेन. ठीक आहे. सो आपण प्रॉपर स्कॅनिंग करायला शिकूया. ऑरा कसा स्कॅन करायचा, मग एखाद्याचा ऑरा कसा चेक करायचा आणि मग ऑरा क्लीन कसा करायचा, या सगळ्या प्रॅक्टिकल गोष्टी आपण उद्या शिकूया. आणि उद्या तुमच्या घरामध्ये जाडं मीठ आणून ठेवा, शाबूत मीठ. ओके, खडे मीठ म्हणतात त्याला. आणि एक बाउल घ्या, कोणतंही घ्या, स्टीलचं घ्या, काचेचं घ्या, कुठलाही मेटलचं, प्लास्टिकचं घेतला तरी चालेल. एक बाउल आणि एक मिनिट, आणि त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी. क्लिअर? चलो, सो उद्या आपण ऑरा घेऊया. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? चलो, थँक्यू सो मच. आजचा व्हिडिओ तुम्हाला संध्याकाळपर्यंत मिळेल. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू ऑल. श्री स्वामी समर्थ.